पुन्हा संघाचा कॅप्टन आपण देखील कुठं जाऊ नका. बॉलर्स नेम पंडित. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला गोलंदाज पंडित. स्ट्राईक रोटेट करतो राजेश नॉनसेसाठी राकेश. आणि पहिला चेंडू थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता फलंदाजाला. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिला चेंडू डॉट. बघा फलंदाज एक सुवर्ण संधी या स्पर्धेमधून. मातोश्री स्टँड जर बॅनर आहे त्या बॅनरला जाऊन चेंडू जर डायरेक्ट हिट झाला तर माननीय श्री दीपक राजाराम पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. फलंदाज तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. राजेशच्या बॅटमधून मिळते एक धाव. एक धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन होते. धावसंख्येमध्ये बिनबाद एक. षटक क्रमांक पहिलं काठी विपक्ष भादवड या दोन दिग्गज संघामधून हा चालू सामना आपण पाहतो. यानंतर स्वराज्य कशेळी स्वराज्य कशेळी विपक्ष विलासपूर राणाल या दोन संघामधून राकेशच्या बॅटमधून सुरेखाने सुंदरसा फटका आपण पाहिला. अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया या खेळाडूचं कौतुक ज्यानं या स्पर्धेमधून केल्या तब्बल 56 धावा जमा. कमालीची फलंदाजी. चालू हंगामाचा आपण विचार केला सर्वाधिक धावा. पहिलं अर्धशतक साजरा करणारा हा फलंदाज देवा टावरी यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देखील सन्मानित आणि देऊया त्याला एक आकर्षक ट्रॉफी. पुन्हा एकदा चेंडू अतिशय चांगला फटका. चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमा रेषेबाहेर चौकार. देवा टावरी यांचं स्वागत आणि सन्मान देखील आपण करायचं आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन यांनी 44 संघटनेचे ते विद्यमान उपाध्यक्ष आहेत आणि नेहमीच खऱ्या अर्थानं संघटनेसाठी त्यांचा हातभार असतोय. देवाजी टावरी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. षटक क्रमांक पहिला गोलंदाज पंडित थोडासा मागडा ठरतो या ठिकाणी. आतापर्यंत ज्यानं खर्च केला 11 धावा. चिंतामण घरत यांचा संघ आपण पाहतो. इन ॲक्शनमधून खऱ्या अर्थानं चिंतामण घरत यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेटमधून एक उत्तम दर्जाची कामगिरी करणारा संघ. ते काटे संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक सांगायची गोष्ट झाली. कमिंग सून येणाऱ्या काल्यामधून त्यांच्या माध्यमातून आपण एक क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय. हलकासा अपील पंचमंत्र संमत नाही आहेत. एक निर्धाव चेंडूची सांगता होती डॉट चेंडू. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद 11 धाबा. सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन आपण पाहतो. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाही आहे. जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 44 संघटनेचे सन्मानी उपाध्यक्ष आणि गावदेव पुणा संघाचे सर्वेसर्वा आणि खऱ्या अर्थानं आज ज्यांच्या माध्यमातून आपण या क्रिकेटमध्ये एक विक्रम प्रस्थापित पाहिला. ज्याच्या बॅटमधून तब्बल आपण पाहिले 56 धावा. चालू हंगामाचा आपण विचार केला सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज देवाजी टावरे यांना करूया आपण सन्मानित. देवाजी टावरे यांना आपण करूया सन्मानित. प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ दुसऱ्या षटकाला परमध्ये वैयक्तिक पाला सांगितलं. दुसरं गोलंदाज येतो प्रदीप.
स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे राजेश याला. चेंडूला थोडासा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज थोडासा अवाक्या बाहेरचा चेंडू आपण पाहतोय, आउट ऑफ स्टंप. पंच करतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बळ धावसंख्याकडे पुढे सकते. धावसंख्या होती ती 12. षटक क्रमांक दुसरा. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय गावदी स्पोर्ट्स काटई. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे चेंडू हाताळला होता, मात्र फलंदाज चेंडू व्यवस्थित हाताळता आला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाज प्रदीप. फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क. जागेवरून चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चेंडू बॅट पाणीमध्ये संपर्क साधता आलं नाहीये. तर मात्र अतिशय चांगल्या चेंडूची सांगता, अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. वारंवार आम्ही देखील सांगत असतो, फटका मारण्यासाठी तुमचं पदलालित्य, पायांची हालचाल फार महत्वाची असते. अतिशय सुरेख आणि सुंदरसा आपण आयोजन पाहतोय. मीर स्पोर्ट भरुडी यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय. अतिशय चांगला फटका राजेशाच्या बॅटमधून येतो ऑन साईडला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. तिसरी धाव देखील घेतली जाते का? आणि तिसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज राजेश मात्र बाद होतोय. चला नेक्स्ट बॅट्समन आपण देखील आपल्या तयारीमध्ये राहायचंय. धावसंख्या 2 ने पुढे 14. नेक्स्ट बॅट्समन मच्छिंद्र घरात येतोय. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण मच्छिंद्र घरात त्याच्या बॅटमधून पाहिला. पहिला चेंडू पेस करताना सुरेख सुंदर फटका त्याच्या बॅटमधून सजतो. एक धावगणीची संधी झाली. एक धावणी स्वतःचा कान ओपन झालं. धावसंख्येकडे पुढे सगळी धावसंख्या होती ती 15. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रदीप. एक डॉट चेंडूची सांगता होते. वारंवार आपण पाहतोय डॉट चेंडू फटका मारण्यासाठी आम्ही वारंवार सांगत असतो, तुमचं फुटवर्क फार महत्त्वाचं असतं. पदलालित्य. जागेवरून चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न झाला. कुठल्या प्रकारचा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा गोलंदाज राईट अप राऊंडचा मारा करतोय प्रदीप. आता मात्र फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. पुढे मारण्याचा प्रयत्न देखील पाहिला, मात्र हा चेंडू थोडासा फलंदाजाच्या अवाक्या बाहेरचा आहे. आउट ऑफ स्टंप. एक अवांतर धाव. धावसंख्या 16. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मारुती पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा. स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज राकेश. अक्रॉस लाईन थोडासा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता चेंडू जातो शॉर्ट मिडविकेटला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि या प्रयत्नामधून देखील दोन्ही फलंदाज सफल होतात. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 18. स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहणार विपक्ष स्वराज्य कशेळी या दोन संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. स्वराज्य कशेळी विपक्ष विलास स्पोर्ट्स राहणार. जो संघ उशीर करेल त्या संघाला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक. तिसरं गोलंदाज येतोय गुरु.
गुरु आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका. मच्छिंद्र घरतेच्या बॅटमधून तिथं चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धाब्या देखील कंप्लीट. दोन धाबांनी संघाची धावसंख्या होती ती 20. षटक क्रमांक तिसरं गोलंदाज गुरु स्ट्राईक रोटेट करतोय. मच्छिंद्र आता मात्र अतिशय चांगला फटका आहे. शतरक्षी देखील आपण दक्ष पाहिला. अतिशय प्रथम उत्कृष्ट झेल कार्य केला महत्वाचा फलंदाज मच्छिंद्र घरत याला मात्र आता मैदान सोडावं लागतं. मनोजी जोशी यांचा आपण संघ पाहतो इन ॲक्शनमध्ये. दिलीप भाऊ मोरे या संघासाठी देखील त्यांचा अपार कष्ट अपार मेहनत आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडूला उडावलाय. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. अतिशय दमदार फटका चांगला फटका उत्तम फटका आणि ज्या फटक्याची नितांत गरज आपण पाहिली तो फटका गणेशाच्या बॅटमधून येतोय. उत्तुंग षटकार. चेंडूची लाईन जवळ
षटक प्रगतीपथावर गोलंदाज प्रदीप येतोय. बंधू वेलकम. आउट ऑफ इनसाइडचा फटका. चेंडू जातो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. धावसंख्या दोन्ही पुरस्कार धावसंख्या होती 35. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतो. चेंडू जातोय शॉर्ट फाईनला. क्षेत्ररक्षक दक्ष 2 धावा घेण्याची संधी होईल. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 2 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या होती ती 37. गोलंदाज प्रदीप या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं अंदर खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चेंडू जातो शॉर्ट थर्ड मॅनला. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून मात्र फलंदाज थोडासा अपेक्षित ठरतोय. फलंदाज धावचित बाद होतोय. राकेश गणेश यांनी दाखवलं होतं स्वतःवर. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असं संतोषाच्या बॅटमधून एक चांगला फटका आला होता. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या. मात्र त्या 2 धावा न घेता फक्त 1 धाव कंप्लीट केली आणि स्वतःला एक विश्वास होता आणि तो विश्वास संपादन देखील करताना आपण पाहिलं गणेशाला, ज्याच्या बॅटमधून अंतिम चेंडूवर एक लक्षवेधी षटकार आला. या 6 धाब्याने आता काठी संघाची धावसंख्या 6 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 46 आणि विजयाचं मोठं लक्ष असेल
ते 47 धावांचं. जवळ आपण टॉस बॉक्समध्ये करूया दोन दिग्गज संघामधून पुढील सामन्याचं नाणेफेक. तर जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये करूया दोन दिग्गज संघामधून पुढील सामन्याचं नाणेफेक. एका बाजूला विलास स्पोर्ट्स राहणार संघटनेचे सन्मानित संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आदरणीय गणपतजी भोईर यांचा संघ स्वराज्य कशेळी. आपण पाहू शकता आमचा टॉस बॉक्स स्वर्गीय रेणुकाताई सुनील पाटील यांच्या नावानं जे आम्हाला उपलब्ध झालंय. विनोदजी काटेकर आणि त्याचबरोबर आमचे जितू मामा यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. कॉल कोण देतो गिरीश, काय म्हणणं आहे? काटा म्हणजे काटा काढायचं वाटतं, छाप पडते. मान्यवरांचं खूप खूप आभार. फक्त एका स्वरामध्ये मित्र आपण आपला निर्णय सांगायचा आहे. तर या ठिकाणी नाणेफेक झाली. दोन संघामधून नाणेफेकचा कॉल लागतोय राणा संघाच्या बाजूने, ज्यानं प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. धन्यवाद मोहनदादा भोईर. दुपारच्या सत्रामधून पुन्हा एकदा सर्वांचं अप्पा इंटरपाजी चषक 2023 या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मीर स्पोर्ट भरोडी आयोजित आपण या क्रिकेटचा थरार पाहतोय. दुसऱ्या दिवसातून आपण ही स्पर्धा पाहतोय. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे. यानंतर दुसऱ्या फेरीच्या पहिल्याच सामन्याची नाणेफेकी झालेली आहे. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली आणि विलास स्पोर्ट राहणार. कोण विसरेल ती दमन दौरा 2023चा सुपर 12 मधली सुपर लढत. आज पुन्हा एकदा गिरीश मडवी आणि पंकज भोईर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सलग 5 विजय दमन दौऱ्यावर विलास स्पोर्ट राहणार संघाने देखील मिळवले होते. त्यानंतर 3 विजय नक्कीच 2 विजय मिळवून स्वराज्य कशिली संघ देखील सुपर 12 मध्ये दाखल झाले होते. चला सामना सुरू करा. मच्छिंद्रजी घरात दोन्ही ऑफिशियल पंच नंदू आणि नरेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. नक्की संदीप मोरे या संघाचे संघटक आहेत. जोशी 11 भादवड बी आणि ए या संघाचे करता धरता जोशी फाउंडेशनचे सर्व मनोहर जोशी आणि मुसाबाई यांचा संघ आपण पाहतोय. गेम ऑन. महेश कुडू आणि संजय पॉल.
पहिले चेंडूवर रनिंग झेल फलंदाज बाद नंदू क्या बात आहे काय क्षेत्ररक्षण केलाय गणेशाने अगदी श्री गणेश केलेले आहे मच्छिंद्र घरात त्यानंतर राजेश म्हात्रे संघणे खुश असतील क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच नक्कीच आमचे शरदजी केनी नाना यांनी मी स्पोर्ट बोर्डी या स्पर्धेसाठी आणि सर्व संघांना त्यांनी शुभेच्छा दिलेत धन्यवाद शरदजी कुंडली केनी आमचे सर्वांचे लाडके नाना देखील सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद इथे मच्छिंद्र घराचा चांगला प्रयत्न केला होता अगदी एका हाताने चेंडूला कॅरी करण्याचा प्रयत्न चांगला होता नक्की चिंतामणजी घरात माजी सरपंच काटई गोलंदाजांना हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक किती बिमारची फेकी आणि चेंडू सीमापार सत्तेचाळीस बनवायचे आहेत आणि एक बाद 6 फक्त 2 चेंडू टाकून झालेत हा बिमार चेंडू कदाचित गाठी संघाला बिमार करेल का बघूया मच्छिंद्र घरात राजेश म्हात्रे चांगले खेळाडू या संघामध्ये देखील आहेत धावसंख्या चांगली उभारलेली आहे डिफेंड करायचे आहेत मात्र जोशीला भादवड बी संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये कारण की दिलीप मोरे यांचा भरोशाचा फलंदाज प्रदीप याचं येणं बाकी आहे इथे फटका उडवलाय चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा गणेश चेंडूच्या खाली येत आहेत बिमार आहे नक्कीच हा फ्रीड आहे नक्कीच इथे अगदी 2 धावा पूर्ण केलेत कधी कधी असं होतंय पंच देखील विसरून जातात क्षेत्ररक्षक देखील समालोचक देखील आणि प्रेक्षक देखील विसरतात नक्कीच 2 धावा आल्यात धावसंख्या 8 बघूया दिलीप मोरे काहीशे शांत बसलेत नंदू शून्यावर बाद झालेत 47 बनवायचे आहेत गोलंदाज लक्ष्मण इथे आत्ता संधी पुन्हा एकदा आहे आणि आत्ता मात्र जीवनदान नसणार आहे फलंदाज नरेशाना जोशी 11 भादवड ए आणि बी संघाचे कर्ता धर्ता आहेत जोशी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष इथे बघूया चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेग रिजनला 1 धाव मिळाली दुसरीसाठी नक्कीच एक तर्फी निर्णय घेतलाय मनोहर जोशी साहेबांनी फलंदाज बाद आहेत
पंच फलंदाज बाद आहे की नाबाद आहे? महेश कडू सर, बाद आहे, नाबाद आहे. यस, एकच धाव येईल. धावसंख्या 11. पहिल्या ओव्हरची समाप्ती. 2 बाद 11 धावा. राकेश घरात. नक्कीच राजेश म्हात्रेने या खेळाडूचा देखील उल्लेख केला होता मच्छिंद्र घरात नंतर की आम्ही 5 ते 6 असे खेळाडू आहोत की नक्कीच चांगला प्रयत्न करू आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत. इथे चेंडूला अगदी ऑफ ड्राईव्ह केलाय. बघूया मनोहर जोशी यांनी अगदी बॅटवर चेंडू व्यवस्थितरित्या घेतलेत. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. मनोहर जोशी यांनी 5 धावा 3 चेंडूमध्ये पूर्ण केलेत. क्या बात आहे. धावसंख्या 13 धावा. 47 धावा बनवायचे आहेत. इथे पुढे होऊन चेंडूला पुन्हा एकदा ऑन साईडला विसेप मध्ये केलेत. गणेश चेंडूच्या समोर आहे. दुसरी धाव इथे देखील पूर्ण होईल का? तर नाहीये. फलंदाज मनोहर जोशी धावबाद. 4 चेंडूमध्ये 7 धावांचं मूल्यवान योगदान मनोहर जोशी यांनी दिलेलं आहे. क्या बात आहे. नक्कीच दिलीप मोरे खुश असतील कारण की मनोहर जोशी यांनी 4 चेंडू पेस केले. 7 धावांचं योगदान दिले आहे. आणि प्रदीप पाटील या खेळाडूने देखील दमान दौरा 2023 गाजवलाय. ही जोडी खूप महत्वाची आहे. मोरे सर, जोशी लोन बादवार बी संघासाठी पंडित आणि प्रदीप या जोडीवर भरपूर काही निर्भर आहे. गोलंदाज राकेश घरात. इथे पहिला चेंडू अगदी स्विंग अँड मिस. चांगले चेंडूच्या हाताने आपण पाहिले राकेश घरात करून. वेलकम लालचंद विलास स्पोर्ट राहणारे संघाचा सिनियर खेळाडू. इथे रिव्हर्स स्वीप अगदी पलटी शॉट. प्रदीप पाटीलवर दबाव. नक्कीच राकेश घरात काय कमालीची गोलंदाजी करतोय. इथे चेंडूला अगदी ऑन साइडला खेळलेत. फटका ताकदवर नाहीये. क्षेत्ररक्षक समोर आहे. चांगली फेकी होईल. धाव मिळेल 1. एका धावेनी संघाची एकूण धावसंख्या 3 बाद 15. म्हणजे राकेश यांनी या दुसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये फक्त धावा दिले 4. क्या बात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये 4. चांगली वापसी आहे. इथे चेंडूला स्वांग केलाय. अगदी चेंडू क्षेत्ररक्षक हातातून निसटलाय. जीवनदान दिलाय पंडित यांना. 2 धावा मिळतील संघाला. धावसंख्या 17. 12 चेंडूमध्ये 17 धावा झाली आहेत आणि येणाऱ्या 12 मध्ये 30 धावा अजून शिल्लक आहेत.
विजयन घरात 12 चेंडू आणि 30 धावा. दिलीप मोरे स्वतः आपल्या सहकाऱ्यांना पाणी घेऊन आले होते. बघूया 15च्या धावगतीने धावा बनवायचे आहेत. इथे विजयन तरेला देखील अगदी डोक्यावर बर्फ ठेवून गोलंदाजी करावी लागेल. मच्छिंद्र घरात एक संघातील सर्वात चांगले खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातोय. 12 चेंडू 30 धावा. चला स्पीडअप करा. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विजयन घरात यांना चेंडू अडवता आला नाहीये. परिणामस्वरूप आपण इथे एक धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 18. 11 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. 11 मध्ये 29. फुलटॉस चेंडू आहे. बघूया चेंडू पटका फसलाय. अगदी क्षेत्ररक्षक अप्रतिम. झेल जरी ड्रॉप झाला तरी मात्र संघाच्या 4 धावा इथे वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. आज गावदेवी पूर्णा संघाने काय कमालीचा खेळ केलाय. 3 चेंडूंचा पेनल्टी मिळून देखील त्यांनी धावा ठोकल्या होत्या 66 आणि सीझनची पहिली 50 देवा टावरे यांच्या नावावर आहे. नक्कीच देवा टावरेने रेग्युलर क्रिकेटमध्ये भरपूर चांगल्या पारी खेळल्या असतील, मात्र 40+ फॉर्मॅटमध्ये ही या स्पर्धेची जी 50 आहे ती 50 त्यांच्यासाठी नक्कीच अविस्मरणीय असेल. कारण की 16 चेंडूमध्ये त्यांनी 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. इथे हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा इशारा येतोय वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 21 धावा. विजयन घरत यांनी दमन दौऱ्यावर देखील वाईट चेंडू काहीशे टाकले होते. इथे देखील हा चेंडू मला वाटतं कदाचित वाईट असेल. पंचांनी जागा बदललेली आहे. 22 धावा. नक्कीच गोलंदाजी ऍक्शन चांगले आहे, मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी विजयन घरत कोण होते. इथे चांगला चेंडू आहे. अगदी चेंडू हवेमध्ये आहे. बघूया स्वतः विजयन घरात झेल ड्रॉप करतायत. जीवनदान मिळतोय. दोन धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 24. 8 चेंडू आणि 23 ची अजूनही गरज आहे. म्हणजे 16 मध्ये 24 आलेत आणि 8 मध्ये 23. स्वतः इष्टरक्षक बघा किती दक्ष आहेत. अतिशय चांगलं इष्टरक्षण त्यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद. लेगबायचा इशारा आलाय. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 25. आता 7 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण शिल्लक आहे. या खेळपट्टीवर 22 धावा ही मोठी टोटल नाहीये. गुरु नक्कीच गुरु जोशी 11 बादवड बी संघासाठी धावा करतील का आता सुरू. कारण की गुरुकडे देखील चांगली ॲबिलिटी आहे. अधिक तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. इथे चेंडूला सोडून दिलाय. इथे दिशाहीन मच्छिंद्र घरात नाराज आहेत. चेहऱ्यावर हास्य मुद्रा. विजयन यांचा मात्र वाईट चेंडू पिछा सोडत नाहीयेत. या ओव्हरमधून देखील त्यांनी आतापर्यंत 3 वाईट चेंडू टाकलेले आहेत. धावसंख्या 26. 7 चेंडू 21 ही चांगली लाईन आहे. 7-21 होते. आता 6-21. जोशी 11 बादवड बी संघासाठी आता कोण असा फलंदाज आहे की तो 7 चेंडू मध्ये या 21 धावा इथे पूर्ण करेल. दिलीप मोरे थोडेसे चिंतित आहेत.
नक्कीच प्रदीप पाटील जर चालले तर नक्कीच जोशी 11 भादवड 20 संघ पुढे जाईल अशा अपेक्षा आता जास्त प्रदीप पाटीलकडून आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्राईकवरती आहेत, म्हणजे जर आणि तर इथे बोलून जमणार नाहीये, कारण की गोलंदाज कोण येतील. मच्छिंद्र पाटील, नक्कीच मच्छिंद्र पाटील, मच्छिंद्र घरात आणि चिंतामण पाटील साहेबांनी देखील चिंतामण घरात यांनी या आपल्या सहकार्य विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं आहे. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत एकमेव विकेट हॅट्रिक योगेश म्हात्रे नाना यांनी कंप्लीट केलेली आहे. काय चांगला चेंडू वळवला, अगदी इन स्विंग चेंडू केला होता. दुसऱ्या धावेसाठी इथे प्रदीपचा चांगला प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केलेत. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. योगेश नाना यांना 500 रुपयाचं रोख रक्कम देखील सुजित डॉन यांनी काल दिलेलं आहे विकेट हॅट्रिकसाठी. पाच 19 इथे 4-19 आलेत. डॉट चेंडू की चेंडू पहिल्यांदा काहीसा खाली राहिला होता. मोरी सर ही खेळपट्टी अशी आहे की कधी कधी चेंडू अपेक्षित उचली घेतोय, कधी कधी खाली देखील राहतोय. यष्टीरक्षकाला खूप अगदी सांभाळून यष्ट्यांच्या मागे चेंडूवर नजर ठेवावी लागते, कारण आम्ही देखील सकाळी सामना खेळलोय. खेळपट्टी आणि तेही आउटफील्ड कधी रंग बदलते. इथे फलंदाज प्रदीप पाटील, बट आत्ता आव्हान कठीण आहे. जोशी 11 भादवड संघ जवळजवळ आता पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कृष्णा जोशी, तीन चेंडू 19 धावा. नक्कीच आज मच्छिंद्र घरात मच्छिंद्र पाटील गोलंदाजी करतायत आणि चिंतामण घरात खुश असतील, कारण की 3 मध्ये 19, 3 मध्ये 3 जरी ठोकले तरी मात्र पराभव अटल आहे. जर अतिरिक्त वाईट चेंडू आला आणि जर षटकार लागले तर नक्कीच जोशी 11 भादवड 20 संघ या सामन्यावर वर्चस्व मिळवू शकेल. बघूया. नक्कीच आपण सकाळी जो पहिल्या फेरीचा दुसरा सामना पाहिला, स्वराज्य कशेली आणि नंदकिशोर कारभाव, एका धावेनी सामना गमावा लागला होता. कारभाव संघाला इथे झेलबाद. फलंदाज कृष्णा, दिलीप मोरे अगदी खंबीर. आता सामना कठीण आहे. संघाचे संघनायक आहेत. बघूया. 2 चेंडू मध्ये 19 आणि ऑन हॅट्रिक. बघूया मच्छिंद्र पाटील दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेची पूर्ण करतील का. इथे हा चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी, काय चांगली गोलंदाजी केली बघा. मच्छिंद्र घर त्यांनी स्वतःवर चेंडू न घेता अगदी मच्छिंद्र पाटीलला इथे गोलंदाजीसाठी पाचारण केलंय. राकेश म्हात्रेचा चांगला निर्णय. राजेश म्हात्रे नक्की संघनायक आहेत आणि चांगला गेम प्लॅन. इथे चेंडूला वळवलाय. दिलीप मोरे यांनी सन्मान दिलाय, पराभव स्वीकारलाय. अभिनंदन. जय गावदेवी काटई. अडलक जोशी 11 भादवड बी. मनोहरजी जोशी साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे.
भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष, जोशी फाउंडेशनचे सर्वेसर्वा, धन्यवाद. चिंतामणजी घरसाहेब, माजी सरपंच काटई आणि या संघाचे एक सहकारी खेळाडू, चिंतामणजी घरात अभिनंदन. तर या सामन्याचे सामनावीर गणेश